जन्म झाल्यानंतर कारकीर्द गाजवायची असते ती सगळीकडे मरावे परिकीर्ती रूपी उरावे अशी एक अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तेव्हा या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या विभागातले लोकप्रतिनिधी सन्माननीय नवले साहेब, सन्माननीय गोवारी साहेब, सन्माननीय खरात साहेब, आमचे परममित्र आणि तुमच्या सगळ्याचे परिचित असलेले तरपेश सर आणि इतर सर्व ज्येष्ठ मंडळी, आज आपल्या समोर जे 1 तारखेला जन्म झालेले सगळे आमचे मित्र आणि परिवारातले सगळे सदस्य, ज्यांची खरी खोटी माहीत नाही, पण 40 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वी, 80 वर्षापूर्वी आपल्या घरच्या लोकांनी जी आपल्या घरामध्ये एखाद्या खांडावर किंवा लोखंडी खांबावर जन्मतारीख लिहून ठेवलेली होती आणि आपल्या सगळ्यांच्या सरांनी, गुरुजींनी, तेव्हा गुरुजी होते, आम्हाला सगळ्यांना ते गुरुजी होते, त्यांनी ही उन्हाळमुळं कुठेतरी शाळेत जात नाहीत, दंगामस्ती करतायत, नदीवर, नाल्यावर, ओढ्यावर कुठेतरी भटकतायत, तर त्यांना एकत्र करून बाबा हा चला तुझी जन्मतारीख 1/6 अमुक अमुक आहे, 1960 आहे, 59 आहे, 58 वगैरे वगैरे आहे आणि तीच आपली जन्मतारीख गृहीत धरून आपण त्याचप्रमाणे पुढे आपलं जीवनक्रम जगत असतो आणि इथपर्यंत जगत आलेलो आहे। मित्रांनो, अतिशय आनंदमय सोहळा या ठिकाणी आपण अनुभवतो, सगळ्याच्या साक्षीने आपल्या सगळ्यांना आनंद होत आहे। हा आनंद सोहळा तुम्ही तुमच्या घरीसुद्धा संपन्न करत आलेला आहात आणि आज या निमित्ताने या ठिकाणी पेन्शनर ग्रुप आणि GRP ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने हा छोटासा वाढदिवस साजरा करण्याचा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण साजरा करत आहोत, त्याचा आनंद घेत आहोत। अतिशय आनंद होतो मनाला। या ठिकाणी एकच खंत आहे की या पेन्शनर ग्रुपचे निर्माते सर्व ज्यांना आपण आदराचं स्थान सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, असे अतिशय प्रिय आणि अतिशय गोड स्वभावाचे, वेळप्रसंगी कडू शब्द, सगळं गुण संपन्न असे सन्माननीय बाळकृष्ण शिंदे साहेब यांचाही मला वाटतं वाढदिवस या ठिकाणी असतो। ठीक आहे, नेहमी असतो पण आज नाही, आज नाही होऊन गेलं। ठीक आहे, त्यांची या ठिकाणी आपण आठवण होते, उणीव भासते सगळ्यांना। आपण ज्येष्ठ नागरिक 15 लोकांचा वाढदिवस आहे असं मला दोन साहेबांनी मेसेज टाकल्यानंतर मी विचार करतो की 15 लोकांचा वाढदिवस आहे, 30 लोक असतील, 40 लोक असतील, 50 लोक असतील, पण आल्यानंतर बघितलं तुमच्या सगळ्यांचा आनंद, तुमच्या सगळ्यांचं इथं उपस्थित राहण्याचा जो उत्साह आहे, त्याच्यातून असं दिसतंय की 15 लोकांचा वाढदिवस नसून सगळ्यांचाच वाढदिवस आहे। सगळ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे। आपण प्रत्येक भागात, प्रत्येक विभागात, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जॉब केला असेल, नोकरी केली असेल, सगळ्या ठिकाणी आपला वेळ दिला असेल, पण जेव्हा तुम्ही इथं सकाळ संध्याकाळ तुमचा ग्रुप म्हणून काम करता आणि आम्ही ती बघतो, मी तुमच्या मुलाच्या वयाचा आहे, त्यामुळे तुम्हाला मी जास्त काय मार्गदर्शन किंवा जास्त काय माझी इच्छा व्यक्त नाही करणार, पण तुमची एक कार्यशाळा आहे। मी प्रत्येकाने वेगवेगळ्या युगात काम केले आणि तुमचं प्रत्येकाचं वेगवेगळं नॉलेज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्हाला मिळत असतं आणि त्याचा आम्हाला एवढा अभिमान आहे की ह्या ग्रुपच्या माध्यमातून कुठं जन्म घेतला, कुठं आपण नोकरी केली, कुठं राहिलो, कुठं शिकलो, ह्यापेक्षा इथं एकत्र आलो आहे आणि इथं एकत्र येऊन एका विचारानं, एका आपल्या सगळ्या ध्येयानं आपल्या आरोग्याची काळजी घेतोय आणि आरोग्य हे अतिशय मोठं धनसंपदा आहे आणि ह्या विचाराचे एकत्र येऊन आपण जे आरोग्य सांभाळण्यासाठी इतर आलो आणि आरोग्य सांभाळताना ग्रुप बनवला, ग्रुप बनवून ज्येष्ठ नागरिक ग्रुप झाला, पेन्शनर ग्रुप झाला आणि यातून आपण आज आनंदात सुद्धा एकमेकाच्या सहभागी होतोय, तसं दुःखात पण सहभागी होतो। तर सर्व नवीन तरुणांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचा वाढदिवस सुद्धा आपण असाच जेव्हा साजरा करू तेव्हा असंच परत एकदा आमंत्रित करताल, आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो आणि सर्वांना वाढदिवस आणि सर्व वाढदिवसाचे आमचे सत्कार मूर्ती सर्वांना मी नमस्कार करतो। मी एक सर्वांच्या नावानिमित्त एक कविताही केली, मी त्याच्यामध्ये सगळ्यांचे नाव समाविष्ट करायचा प्रयत्न केला आहे, फक्त मी थोडक्यात कविता वाचन करतो। पोपटाच्या गोड बोला रामचंद्र वैद्य आज आले नाही आहेत। रामचंद्रच्या तेजस्वी वाटेवर यशाचा दीप जळतो।
काशीनाथच्या कर्तृत्वाला शाबास. मानाचा मुजरा असतो. दत्तात्रयाच्या जीवनात सुखाचा वर्षाव नादो. नरेंद्राच्या ध्येयवेडाला नवी भरारी राहो. धोंडीरामाच्या आयुष्यात समाधानाचे क्षण लागो. यशवंताच्या नावाप्रमाणे ये सदैव सोबत राहो. भास्कराच्या प्रवासाने जीवन उजळत जाऊ. पांडुरंगाच्या भक्तिभावाला ईश्वर कृपेचा स्पर्श लाभो. ज्योतिरामाच्या ज्योतीने प्रेमाचा प्रकाश पसरू दे. भोवती सर्वत हो. आनंद यांच्या जीवनात आनंदाचा सागर भरू दे. शंकराच्या कृपेने मंगलमय दिवस उजळू दे. शांतारामाच्या स्वभावातील शांती सर्वांना प्रेरणा देऊ. प्रदीपाच्या प्रकाशाने नव्या आशाचा दीप उजाळू. सुरेशाच्या वाटचालीत यशस्वी फुलत राहो. वसंताच्या आगमनासारखा उत्साह सदैव बहरव. सुहासाच्या हास्याने आनंदाचे क्षण फुलत राहो. रामचंद्र वाघमारे यांच्या जीवनात आरोग्य सुख नांदत राहो. ईश्वराच्या कृपेने सर्वांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समाधान, समृद्धी आणि आनंद लाभो. सर्व मान्यवरांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार सावंत साहेब. जो वाढदिवस आहे त्या सर्व मान्यवरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. माझं महासंघर्ष न्यूज साप्ताहिक तसंच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्या माध्यमातून मी सर्व या वाढदिवस असणाऱ्या व्यक्तींना शुभेच्छा देऊन सुरुवात करतो. ॲक्च्युली मी बोलण्यास इतपत तुमच्यापेक्षा मोठा नाही आहे, परंतु मला जो तुमच्यासोबत जो अनुभव आला तो मी मांडत आहे. जेव्हा निकाळजी साहेबांनी मला इथे आणलं, तुमचं जे चालू होतं व्यायाम वगैरे, आणि त्याची मी जेव्हा बाईट वगैरे घेतले होते आणि तो उत्साह मला जाणवला, तर मी भारावून गेलो त्यावेळी. कारण एवढा मोठा ग्रुप एकत्र करणं हे खूप अशक्य गोष्ट आहे. कारण प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. आपण कुटुंब एकत्र ठेवू शकत नाही. म्हणजे हीच खासियत जी आहे ती ज्येष्ठ नागरिक मंडळींची आहे. ही जी एकोप्याने सर्वजण मंडळी येता, माझ्या घरात माझे वडील आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, मी त्यांना वारंवार बोलतो तुम्ही जा तिथे आणि आनंद घ्या, पण आता त्यांचं येणं काय होत नाही. हा जो एकोपा पाहतोय, आजचं जर कुटुंब पद्धती पाहिली तर ज्येष्ठ नागरिक आजच्या मुलांना नको असतात, म्हणजे टाकाऊ होतात ते ज्येष्ठ नागरिक म्हणजे. परंतु माझा जो अनुभव आहे, मी अगदी 12वीपासून मला अशी ज्येष्ठ नागरिक मंडळीच खूप आवडायची. कारण त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप असतं, अनुभव खूप मिळतात. हा माझा अनुभव आहे. म्हणून अण्णा असतील, महादेव दौंड, नंतर इथे बसलेली सर्व मंडळी असतील, अण्णा वारंवार प्रत्येक व्यक्तीला मला भेटवत असतात, तेव्हा मला आणखी खूप काही शिकायला मिळतं. तुम्ही म्हणजे एक संपत्ती आहात, देशासाठी आहात, परंतु इथे कामोट्यासाठी सुद्धा संपत्ती आहात. तुमचे विचार, अनुभव हे सर्वांना खूप महत्त्वाचे आहेत, पण ते लोकांना कळलं पाहिजे. आजचा वाढदिवस हा असा भव्य पद्धतीने साजरा होणे म्हणजे हे कामोट्याच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. करपे सर असतील, सुनील भाऊ असतील, नंतर कोरवाल साहेब आहेत, या सर्व मंडळींनी इथं उपस्थिती दाखवून हे दाखवून दिलं की आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि ते 100% ज्येष्ठ नागरिकांच्या प्रत्येक समस्यांना उपस्थित राहतील नेहमी आणि तुम्हाला सहकार्य करतील. आम्ही पत्रकार म्हणून तुमच्यासोबत सदैव असू, कोणतीही गोष्ट असेल, आणि असाच कार्यक्रम भविष्यातही चांगले मोठे होत राहो ही सदिच्छा व्यक्त करून पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, आपण आता मूळ कार्यक्रमाकडे वळूया.
कोराल साहेब बोला सर, आपण पेन्शनला 2 शब्द संबोधित करावे नम्र विनंती. नमस्कार। आप लोग का पहले तो आशीर्वाद हमको हमेशा मिलता रहे, मैं ये चाहूँगा। और डॉन साहब ने इनवाइट किया, मुझे बड़ी खुशी है क्योंकि आप लोगों के साथ हम लोग डेली नहीं मिल पाते हैं, लेकिन कम से कम आप लोगों के बर्थडे पे मिले तो ये हमारे लोगों को सबसे ज़्यादा खुशी की बात है। 1 जून बेसिकली एक ऐसा जन्मदिन है, लोग बोलते हैं कि जब मम्मी पापा को हमारी डेट ऑफ बर्थ याद नहीं रहती थी तो वो 1 जून रख देते थे या फिर 1 जनवरी। लेकिन ये सबसे बड़ी खुशी की बात है कि हम लोगों ने उसको ही अपना लिया और उसको ही हम लोग अपने जीवन में लाके उसी दिन अपने आप को सेलिब्रेट करते हैं। तो आज आप लोग के साथ 1 जून मैं मनाने के साथ साथ आप लोगों के लिए ऊपर वाले से ये प्रार्थना करूँगा कि आप हमेशा इसी तरह स्वस्थ बने रहें और हमेशा जो अच्छी बातें हैं वो हम लोगों को सिखाते रहें। और आप लोगों को कभी कोई परेशानी पहली बात तो हो नहीं, अगर हो तो उसमें हमें भागीदार जरूर बनाएं। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणखी कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. नाही ऐकलं का चौगुले बोला ना 2 गोष्टी तुम्ही. चौगुले सगळ्यांना माझा नमस्कार. मी पोलीस खात्यात API म्हणून रिटायर झालो, परंतु कामोट्यात ज्यावेळेस आपली जी हे सिनियर सिटीजन पेन्शन ग्रुप आमचे हे बाबा लिंबाळकर, पाटील साहेब, शिंदे साहेब आणि माझे नवले साहेब हे सगळे म्हणजे सगळ्यांचे खरात साहेब हे सगळे मला सगळे ओळखतात. मी इथे या पोलीस स्टेशनला काम केले. कामोठा पोलीस स्टेशन हे जागा मिळवण्यासाठी मी एवढा प्रयत्न केला. कामोठा पोलीस स्टेशन आपल्या इथं होत नव्हतं, त्यावेळेस आम्ही तयार केलं. तेव्हापासून माझं ह्या लोकांशी नाळ जुळलेले, कामोट्याशी माझी नाळ. कामोट्यात काही नव्हतं, आम्ही ह्या जुगावला यायचं म्हणलं ना तर असे दगडं ठेवायचे पुढे यायचं आम्हाला असं म्हणजे पद्धतीने. त्या ठिकाणी मी आज ह्या धर्तीवर इथं रिटायरचा प्रोग्राम करतोय, हा माझा मोठा आनंद आहे. माझासुद्धा 1 जून माझासुद्धा आज वाढदिवस आहे. सगळ्यांना माझ्या पेन्शन ग्रुपला माझी विनंती की असाच ग्रुप तयार व्हावा आणि असाच पूर्ण सगळ्यांच्या शुभेच्छा मिळावत्या आणि सगळ्यांचं आयुष्य भरभराट. आणि त्यांनी मला सांगितलं त्या साहेबांनी की मुलांना सिनियर सिटीजन नको असतं. याचं कारण एक सांगतो तुम्हाला. मी आता एक चांगली सर्व्हिस 40 माझी म्हणजे 39 वर्ष 7 महिने माझी सर्व्हिस झाली. हे प्रकार कसं आहे की तुम्ही तुमच्या मुलाला संस्कार देण्यावर अवलंबून आहे. पहिली गोष्ट, माझा मुलगा आज जवळजवळ नाही म्हटलं 14 वर्ष अमेरिकेला आहे. 2 देशाचा डायरेक्टर आहे, मॅक्सिको आणि कोलंबियाचा. 2 देशाचा अल्केन कंपनीचा डायरेक्टर आहे. एक मुलगी माझी MBBS डॉक्टर आहे, दुसरी ॲक्सिस बँकमध्ये मॅनेजर आहे. तुमच्या मुलांना तुमची माया आली पाहिजे. वयस्कर असतात ज्यावेळेस तुमची मुलं मोठीवर आहे, तुम्ही जर हिडीस केलं ना किंवा तुझ्या काय गोष्टी त्याला कंट्रोल केल्या किंवा त्या मुलांना जर तुमची जी अवघड भाषा आहे ती जर समजून घेतली, का तर तुम्हाला वेळ नसतो, हे आईला मम्मीला सांगणार जा त्याला सांगा अमुक, तर त्याच्या मनावर थोडासा बाल मनावर परिणाम होता आणि ते म्हातारपणी ते आपल्याला भोगायची पाळी येते. आहे मी म्हणतो 25% लोकांची परिस्थिती तशी आहे. त्यांनी साहेबांनी जे सांगितलं ते बरोबर आहे, परंतु तुमच्या ह्याच्यावर सुद्धा तुम्ही पण जरी असेल तर एन्जॉय करायचा प्रयत्न करा. ते मनावर टेन्शन घेऊ नका. आज एक वैशिष्ट्य, मी आज पण मी गप्प बसत नाही. मी स्वतः माझ्या काय एक बिल्डरशिप डेव्हलपर म्हणून मी काम केले. मी इस्टेट एजंटचं काम करतो आता सध्या. आणि विशेष म्हणजे माझी स्वतःची बाग आहे 1 एकर. स्वतः इथं बसून शेती करतो, ज्वारी गहू सगळं मी इथं बसून करतो सगळं, आणि सगळं घरचं माझं येते स्वतः. असं तुम्ही गप बसू नका. आता हा जो ग्रुप आहे संध्याकाळी येताना मी यांना भेटतो. आता आमचे हे शिवसेनेचे शाखेचे प्रमुख ती बघा समोर आहेत गौड साहेब, त्यांनी ते सुद्धा हा माणूस अजिबात गप बसत नाही. प्रत्येक प्रोग्रामला सगळ्या गोष्टीला आम्ही दोघंही ते सर्व्हिस रिटायर झाले, मी APM रिटायर. तुम्ही बसला का तो संपला, बसला तो बसला. आता ह्या माणसाला मी ऑफिस खोलायला लावलंय, मी स्वतः खोलायला लावलं. म्हणलं 4 लोक आहेत, आम्ही बिंदास एन्जॉय करतो असं. ठीक आहे, साहेबांचं मला हे सांगितलं त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचं. मी असं तुम्हाला भरभराट आयुष्य मिळावं ही माझी इच्छा आहे. एवढं बोलून माझी भाषा.
विनंती आहे की आपण बर्थडे बॉयला शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करायचं आहे. नवले साहेब सुभाष तिकडे वसंत फडतरे नाव सांगा सगळं नाव माहिती होते. माझं नाव वसंत फडतरे. अरे वा. माझे सैनिक आहे कारगिलवर केलेलं आहे. पोलीसमध्ये पण मी 21 वर्ष नोकरी केलेली आहे. 2 नोकऱ्यांमध्ये. अरे निकालजी काढायला ना. ज्यांचा वाढदिवस आहे ना, तो बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा नाव माहिती नाही. आपलं नाव सांगा, कार्य केलं ते सांगा, नाव सांगा आणि दोन शब्द बोला तर बोला. रामचंद्र होळ, कंपोस्ट नातेपुते, तालुका माळशिरस, सध्या रिटायर PSI रेल्वे. आपण चांगले आणले पण आपल्याला फेटे बांधता येत नाही. भारी पेटी आणलं. पुढे सांगा. करमाळा जिल्हा सोलापूर. काय नोकरी हो इकडे बघा जाधव घाला साहेब. सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. असं योग आहे का? एक तरी सुट्टीत असं योग येईल का? होलसेल वाढदिवस आता मी सायकलवर कामोट्यामध्ये गेलो होता तरी पण त्या सुनील भाऊंचं माझ्याकडे लक्ष असतं आणि बाबा इकडे कुठे एवढे तुम्हाला बघायला आले म्हणजे त्यांचं एवढं बारीक लक्ष असतं. कुठे क्रिकेटचे आमच्या कराडी समाजाचे सामने असले सुनील भाऊ आवर्जून तिकडे जातात आणि काम मोठे ते इथं असल्यामुळे काम मोठे आपण इथं राहतो म्हणून काम मोठे असं नाव पडलेलं आहे. सुनील भाऊने नम्र विनंती करेल की आषाढी असो या कार्तिकी एकादशी असो आपण आम्हाला फार सहकार्य करता. आपण 2 शब्द आमच्या पेन्सिल ग्रुपला सांगायला आपल्या महाराष्ट्र. माझ्या सर्व ज्येष्ठ वडीलधारींना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि माझी पहिली इथे वेळ नसून जेव्हा जेव्हा दवंडसाहेब असतील, नवलेसाहेब असतील, जेव्हा जेव्हा बोलवतात तेव्हा मी येतो. मला कधी कधी असं मी लहान होतो तेव्हा आमच्या गावाच्या कट्ट्यावरती सर्व ज्येष्ठ नागरिक बसायचे. आता आपण प्रत्येक लांबून आपण उदरनिर्वाहासाठी आले आणि सर्व एकत्रित झाले हेच मोठा अभिमान आहे. आणि असाच अभिमान प्रत्येक वर्षी लाभो. मी देवा ईश्वरचरणी प्रार्थना करतो का तुमच्यासारखं जेवण या आमच्या वयानुसार आम्हाला पण भेटावं. कारण का ही जी संघटना आहे ही कुठली संघटना कुठल्या पक्षाची नाही, कुठल्या माध्यमाची नाही, एक आपल्या मनातून जुळलेली संघटना आहे. आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा येतो याच्यापेक्षा आज जेवढी लोक आहेत याच्यापेक्षा अजून असतील आणि लोक येत राहतील. आणि मला असं वाटतं आहे का कामोट्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक या भूमीवरती पुढच्या वर्षी याच्या दुप्पट संख्येने असेल. जसे तुमचं वागणं आहे एकमेकाचं सहकार्य मी बघतो. कधी कधी हा बालपणच एक प्रकार पकडायचा असतो. तुमची चिडचिड हे घरची असेल पण तुम्ही इथं आल्यानंतर जो तुम्हाला आनंद घेतो आणि पुन्हा आपल्या घरी जाता तेव्हा तो तुमचा चिडचिडपणा निघून जातो. आणि असेच चिडचिडपण दूर करण्यासाठी तुम्ही असेच सर्व एकत्र राहून आपल्या आरोग्याची काळजी घेता. हे तुमच्यासाठी ना आपल्या कांबोट्यासाठी कारण ज्येष्ठ नागरिक हा कांबोट्याचा एक स्तंभ आहे. यामुळे माहिती होतं लोकांना का आमच्या समस्या काय आहेत काय नाही. तेव्हा आमच्यासारख्या लोकांना जो काम करायला संधी भेटते अशी संधी आम्हाला द्या. आणि आजच्या या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुठल्या कार्यक्रमाला आवर्जून येणारे आमचे असे चंद्रकांत नवले साहेब आपले विनंती असे आपण 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करा. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांना नमस्कार. आज ज्यांचा वाढदिवस आहे
त्यांनाही सगळ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खरोखर आपण एकाचा वाढदिवस पण वेगळा आहे की 1 तारखेला वाढदिवस म्हणजे काहीतरी, पण बघा प्रत्येकाचा वाढदिवस 365 दिवसामध्ये काहीतरी असतो. 1 तारीखपासून जानेवारीपर्यंत. तर तुम्ही असे लकी लोक आहात की तुमचा वाढदिवस सार्वजनिक जास्त प्रमाणात आहे. माणूस शक्यतो जन्माला एकटाच येतो, एकटाच मरतो, परंतु तुम्ही सामूहिक जो तुमचा पणा आहे म्हणजे वाढदिवसाचा, तुम्हाला अभिमान असला पाहिजे त्या गोष्टीचा. काही असू द्या, शिक्षकाच्या चुकीमुळे असू द्या, काही खरोखर डेट पण असेल. आता आज पण काही लोकांचा जन्म होणारच आहे, लहान मुलांचा होतातच ना, त्यांचा 1 तारीख असणारच आहे. पण तुझी लेखी आहे, तुम्हाला जे एक भाग्य लाभलं की कमी की एक तुमच्या एखादा सार्वजनिक वाढदिवस तुम्हाला. आता बघा एखादा सत्कारमूर्ती बसला असतो आणि कुणीच नसतं, पण आज कसं बरं वाटतं ना, चांगलं वाटतं ना सगळ्यांना. 20 कोटी लोकांचा वाढदिवस आहे, तो आनंद आहे, जे आहे ते आहे तेच आनंद मानायचा. ते साहेबांनी सांगितलं जे आपल्याकडे आहे तो आनंद मानायचा, तोच दिवस खरा मानायचा, वाढदिवस साजरा करायचा. तुम्ही जे सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी परत बाबांना बोललो की तुम्हाला बोलतो, आमच्यासारख्या लोकांना तुमचे सहकार्य लाभतं, मार्गदर्शन लाभतं. तुमचं मार्गदर्शन, तुमचा अनुभव आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. दुर्लभ झालं आहे आजकाल. बोललो की वयस्कर माणूस भेटणं त्याच्याशी बोलणंच अवघड झालं आहे. कारण इथं आता तुम्ही गावी कसे पारावलं बसायचे भेटायचे, आम्ही चालू गावी पण वयस्कर लोक राहिले नाही आता. काशीनाथ म्हात्रे प्रमुख, काशीनाथ म्हात्रे, रायगड पेण तालुका जिल्हा प्रमुख. माझ्याकडे सहभागी होऊ शकतात. भाऊ भवारी आपल्याला नम्र विनंती आहे, पण भोसरी भाऊला शाल सुपारी अर्पण करावी नम्र विनंती. आभारी आहे. माझं नाव आहे यशवंत सिद्धू सुडके, मुक्काम पोस्ट मायनी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. इंडियन नेव्हीमध्ये 41 वर्षे 22 दिवस सर्व्हिस केली. अरे वा. 1918 रिटायर झालो. सर्जन आहे, एक आमचा भरपूर 10-15 कार्यकर्ते, नगरसेवक, नाव राजेंद्र गलंडे, मुक्काम पोस्ट चिखलहोळ, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आणि कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये काम केलं. थँक्यू. धन्यवाद. पोपटराव या. माझं नाव मुंबई शहर. पोपट बाबर, तांबवे, तालुका कराड, जिल्हा सातारा. मुंबई शहर PSI. सर्वांना एक वाटले पोचवा. सर्वांना नमस्कार, धन्यवाद. पुढे या, पुढे थोडं. घरात सर आपल्याला नम्र विनंती असेल, आपण बर्थडे बॉयचा शालेय शिकवण्याची विनंती.
बोला नाव. मी महिपत कदम. मी IDBI बँकेमध्ये सर्व्हिसला होतो. 39 वर्ष सर्व्हिस केली. आमचं गाव रत्नागिरी. स्टेशनला वाढदिवसाची हा हो 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 निकाल फोटो काढा. ठीक आहे. फुल झालाय का मोबाईल? नाही फुल होत नाही. गाडाही देईल तुमचे फोटो काय काय करताय. हो दुसरा नमस्कार सगळ्यांना नंबर ज्योतिराम देशमुख. सगळ्यांना भेटेल. तालुका गाव सांगत तालुका खड्डा जिल्हा सातारा. गेलं पाहिजे. चौदा साल संपर्कात आहे आणि त्यांचा वाढदिवस माझ्या असतो. ठीक आहे चला. या बरोबर सगळ्यांना बोलवा. हा एक एकच द्या. माझं नाव पांडुरंग मोहिते. मुक्काम पोस्ट कराड जिल्हा सातारा. मुंबई सिटीमध्ये BSI म्हणून नारळ ठेवा ना. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुमकी हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. ऐका ना तिथेच बसू द्या. साहेब आभारी आहे. मंडळामध्ये आमचं पेन्शन. माझं नाव प्रदीप दशरथ दत्ते. तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग. पोलीसमधून रिटायर झालो. तशीच पोच दे आता दिली तशी. हा आपल्याला एक नम्र विनंती आहे की हे इथे वृक्षाचे जे झाड लावलं ते आमचे आपले कामगार जरा गैरहजर काही कामाने ते गावी आहेत. त्यांची ओढी आम्हाला पेन्शन तर त्यांना त्यांचा मेसेज आपल्याला सर्वांना वाटतं. अण्णा इकडे पा. मुक्काम पोस्ट वेळी तालुका वाई जिल्हा सातारा. रेल्वे पोलीस म्हणून ASI म्हणून पोलीस ASI म्हणून 1919ला रिटायर झालो. आज 65 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आनंद घेत आहे. रवींद्र
माझं नाव नरेंद्र लाड. सगळे सिग्नल जाणार ही परंपरा पण 10-20 वर्षापासून जाणार आहे. सगळे करा करा. दोन प्लीज. सर तुम्ही थोडं पुढे या. हां हां म्हणजे हां यस. 1 मिनिट मला द्या. 1 मिनिट तसेच थांबा. थांबा 1 मिनिट. राघव बाबर यांचा मुलगा आणि सून इथे हजर आहेत. त्यांनी प्रत्येक बर्थडे बॉयला यायचं आहे. या ना बोरा साहेब, या ना साहेबांसाठी फोटो घ्या. साहेबांसाठी फोटो घ्या. या या या. हे दोघे या. दोन साहेब. हो बाबर. या जवळ या जवळ क्लोज क्लोज. इकडे पा. इकडे पा. इकडे पा इकडे. इकडे बघा. थांबा थांबा. रेडीमेड आणले. मंडळ आभारी आहे. रेडीमेड एकता सरांचा सत्कार करायचा आहे. निकम सर आमचा फोटो घ्या. घेणं सरांचं मी मला पाठवा. मला एवढे पेटे तेवढे हा इकडे बघा दादू. आता ती पद्धत बंद करू नका. इकडे बघा. इकडे बघा मिश्रण इकडे बघा. विनंती असेल बरं ठीक आहे चालेल मी करतो चेंज. सर्वांना विनंती असेल माझ्या राजाचा जय जयकार करायचा आहे. सर्वांनी जरा 2 मिनिटं उभं राहायचं आहे. चला प्रौढ प्रताप पुरंदर पराक्रमी रणपुरंदर हा व्हिडिओ स्टार्ट. सर्वांना वाढदिवसाच्या सर्वांना वाढदिवसाच्या सर्वांना वाढदिवसाच्या जय छत्रपती महाराज की जय भवानी जय 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 भवानी सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिक ज्यांनी आयुष्यभर आपलं जीवन सरकारी नोकरीमध्ये आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी आयुष्य घालवलं. मित्र हो, आयुष्य एकदा मिळतो पण रिटायरमेंट नंतर सुद्धा माणसाच्या
जे आपलं चाकुरीच्या बाहेर आलेले चाकुरीचे कामं तर करतो माणूस, पण चाकुरीच्या बाहेर आलेले कामं सर्व करतायत. या ग्रुपचे सर्व सेनापती शिंदे साहेब आज इथे त्यांच्या अनुपस्थित आहे आम्हाला जाणवत आहे. आणि आमच्या सरकाराला महाराज लोकांनी मेन मूर्ती सगळ्याला जमा केला होता त्यांना गोवारी साहेब, त्यांच्यामध्ये एवढा आत्मविश्वास. बर्थडे बॉय आ जाओ आगे. इंडियन मुंबई जहाज मास्टर फर्स्ट क्लास मास्टर म्हणून रिटायर झाला. अरे इधर देखो शंकरांना जाधव पोस्ट नागाव मुंबई रेल्वेमध्ये PSI म्हणून रिटायर झाले गेले वर्षी. सन्मानित करायचं आहे. माझं नाव शांताराम मुरलीधर चौगुले, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मुंबई रेल्वे पोलीसमधून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून रिटायर झालेलो आहे. शांताराम इधर देखो, उधर देखो. आपण बर्थडे बॉयला सन्मानित करायचं आहे. धन्यवाद.